मित्रांनो, प्रेम कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा ते एकाच छताखाली राहणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये होतं आणि त्यातही घरातल्यांचा डोळा चुकून, तेव्हा ती कथा फक्त प्रेम राहत नाही, तर तो एक थरार बनतो. आजची कहाणी अशाच त्या एका नात्याची आहे, जे ऐकताना तुमचे श्वास रोखले जातील. माझं नाव आहे राज, वय 20 वर्ष, उंची 5 फूट आणि सध्या मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकतोय. दिसायला मी एक सामान्य तरुण आहे, पण माझ्या मनात चालणाऱ्या भावना मात्र वादळी होत्या. आमच्या कुटुंबात फक्त 4 जण राहतात. मी, माझी मोठी बहीण सोनी, ज्याला मी दीदी म्हणतो, माझी आई आणि पप्पा. पप्पांच्या नोकरीचे स्वरूप असे असे होते की ते वर्षानुवर्षे घराबाहेरच असायचे. कधीतरी 2-3 वर्षातून काही दिवसांसाठी ते घरी यायचे. पप्पा घरी नसले की घरात एक प्रकारची शांतता आणि उदासी असायची. पण काही महिन्यांपूर्वी आमच्या या शांत घरात एक नवीन व्यक्तींची एंट्री झाली. ती म्हणजे माझ्या आत्याची मुलगी शीतल. शीतल शहरात कॉलेजला शिक्षणासाठी आमच्याच घरी राहायला आली होती. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड स्माईल असायची आणि तिच्या ओठांवर असलेला तो हलकासा तीळ कुणाचेही मन जिंकून घेईल असाच होता. तिची राहण्याची पद्धत, तिचे कपडे सगळे ब्रँडेड असायचे. घरी असताना ती बहुतेक वेळा कुर्ती घालायची. साडी अगदी साधी असली तरी ती तिच्यावर खूप मागडी आणि मादक दिसायची. शीतल स्वभावानं खूप लागवी होती. घरातील सगळी कामं, कपडे धुणे, फरशी पुसणे, स्वयंपाक करणे ती अगदी मनापासून करायची. ती घरात काम करत असताना एखाद्या गुलाबाच्या पाकळीसारखी फ्रेश आणि सुंदर दिसायची. माझी दीदी सोनी, तीसुद्धा खूप सुंदर होती. तिची शरीरयष्टी एकदम पातळ, अगदी एखाद्या मॉडेलसारखी होती. दीदी माझ्याशी खूप मोकळेपणाने वागायची. पण तिची ती आणि शीतलची केमिस्ट्री जास्त जमली होती, कारण त्या दोघंही स्वयंपाक मुली होत्या. शीतल घरात वावरताना माझं लक्ष तिच्यावरून कधीच हटत नव्हतं. ती जेव्हा फरशी पुसायला खाली वाकायची किंवा स्वयंपाकघरात काम करताना तिची साडी हवेत उडायची, तेव्हा मी तिच्याकडे चोरून पाहत राहायचो. तिच्या त्या सौंदर्याने माझ्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण केली होती. एक दिवस दुपारची वेळ होती. शीतल हॉलमध्ये फरशी पुसत होती. मी सोफ्यावर बसलो होतो आणि हातात मोबाईल घेऊन काहीतरी बघण्याचं नाटक करत होतो. पण माझं लक्ष फक्त शीतलवर, त्याच्या हालचालींवर होतं. शीतलने एकदम मध्येच मान वर करून माझ्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही, फक्त हलकीशी हसली. मला वाटलं की माझं हे चोरून बघणं कोणालाच माहीत नाही, पण माझा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला होता. माझी दीदी सोनी खूप चतुर होती. तिने माझं हे वागणं अचूक पकडलं होतं. शीतल तिचं काम संपून दुसऱ्या खोलीत गेल्यावर दीदी अचानक माझ्या जवळ आली. तिने माझा हात पकडला आणि मला ओढत येत माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिने मागून खोलीचा दरवाजा बंद केला. मी काही समजायच्या आत दीदीने माझ्या पाठीवर 2-3 हलक्या थप्पड लावल्या. मी रागाने पण हळू आवाजात म्हणाली, सोनू, तुला लाज कशी वाटत नाही का रे? ती आपल्या आत्याची मुलगी शीतल आहे. तू तिच्याकडे अशा नजरेने का बघतोस? मी बराच काळ तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. मला वाटलं लहान आहेस म्हणून सोडून द्यावं, पण तू तर एकदम हरामी झालास. दीदीच्या या बोलण्याने माझे धाबे दमावले. मी भीतीने थरथर कापायला लागलो. मी रडवलेला चेहरा करून म्हणालो, सॉरी दीदी, प्लीज हे पप्पांना आणि आईला सांगू नकोस. मला शीतल खूप आवडते. मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करतो. दीदीने माझ्याकडे रोखून पाहिलं. तिचा राग थोडा शांत झाला. ती म्हणाली, अरे पण सांग बरं, हे सगळं का करतोस? मी म्हणालो, दीदी, पप्पा 2 वर्ष झाली घरी नीट येत नाहीत. घरात नेहमी उदास वातावरण असतं, पण शीतल आल्यापासून खूप वेगळं वाटते. तिच्या अवतीभोवती असण्याने मला आनंद मिळतो. दीदीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती थोडी हसली. तिने मला डोळा मारला आणि म्हणाली, ठीक आहे, मला समजते सगळं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे सगळं चालू ठेव, पण अगदी लिमिटमध्ये. शीतलही इथे बरं वाटते. तिला त्रास होईल असं काही करू नकोस. दीदीच्या या पाठिंब्यामुळे माझ्या जीवात जीव आला. त्याच रात्री गावाकडून एक मोठी बातमी आली. माझ्या मोठ्या मामाच्या मुलाचं, म्हणजेच माझ्या चुलत भावाचं लग्न ठरलं होतं. माझी मामी ही आमच्या कुटुंबाच्या खूप जवळची होती. त्यामुळे तिने आम्ही सर्वांना लग्नाच्या 2-3 दिवस आधीच गावी येण्याचा आग्रह केला होता. घरात अचानक लग्नाची गडबड सुरू झाली. मी, दीदी आणि शीतल आम्ही तिघंही शॉपिंगसाठी निघालो. खूप कपडे, दागिने आणि शॉपिंग केली. गावी जाण्यासाठी रेल्वेची तिकीटं काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही प्रवासाला निघालो. 6 तासांच्या प्रवासानंतर जेव्हा आम्ही गावी पोहोचलो, तेव्हा गावच्या स्टेशनवर भाऊ आम्हाला घ्यायला आला होता. घरी पोहोचताच सगळ्या नातेवाईकांनी आमच्या उत्साहात स्वागत केलं. पण गावच्या या गर्दीत आणि थंडीच्या रात्रीमध्ये माझ्या आणि शीतलच्या नात्याला एक वळण मिळणार होतं, ज्याची कल्पना दीदीनेही कधी केली नव्हती.
मित्रांनो, लग्नघर म्हटलं ही गडबड, गर्दी आणि धावपळ आलीच. पण याच गर्दीत जेव्हा दोन मन एकमेकात वेध घेत असतात ना, तेव्हा आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो. गावी पोहोचल्यानंतरची ती पहिली रात्र आणि तो लग्नाचा दिवस राज आणि शीतलच्या नात्यात एक अशी धडधड निर्माण करणार होता, ज्याची सुरुवात एका बंद खोलीतून झाली. गावी थंडीचे दिवस होते आणि त्यातच मामाच्या घरी पाहुण्यांची प्रचंड गर्दी झाली होती. रात्रीच्या वेळी झोपायची सोय करताना आम्हा तरुणांसाठी एका वेगळ्या खोलीत बिछाने लावली होती. त्या खोलीत मी, दीदी, सोनी आणि शीतल एकाच ठिकाणी झोपणार होतो. दिवसभराच्या प्रवासामुळे आणि लग्नाच्या कामामुळे शीतल खूप थकली होती. खोलीचा दरवाजा लावल्यानंतर मी हळूच शीतलच्या जवळ जाऊन बसलो. थंडी खूप असल्यामुळे ती गोधडी पांघरून थरथरत होती. मी हिंमत केली आणि तिला हळूच जवळ गेलो. दीदी सोनी इथेच बाजूला बसून आमचे ही लपाछपी पाहत होती आणि गालातल्या गालात हसत होती. ती हळूच शीतलला म्हणाली, शीतल, हा राज ना, तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही बघ. शीतलने लाजून तोंड लपवलं आणि मीही हसत झोपी गेलो. ती रात्र आमच्यातील सर्वात जवळीक वाढणारी ठरली. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुख्य सोहळा. गावात एक मोठं गार्डन बुक केलं होतं. सकाळपासूनच घरात धावपळ सुरू होती. शीतल आणि आई लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या आणि मी त्यांना जमेन तशी मदत करत होतो. काम करता करता माझं लक्ष सतत शीतलवरच असायचं. ती जेव्हा थकल्यासारखी दिसायची तेव्हा ती प्रेमाने मला म्हणायची, राज, खूप काम केलंस रे सकाळपासून, थोडा आराम कर, मी तुला कॉफी आणून देते. तिच्या तोंडून माझं नाव ऐकलं की मला सगळा थकवा माझा पळून द्यायचा. संध्याकाळी 8 वाजता मुख्य फंक्शन होतं. मी तयार होण्यासाठी खोलीत गेलो. माझी जीन्स घातली, पण ऐनवेळी माझा शर्टच सापडत नव्हता. मी कपाडात शर्ट शोधत गोंधळून उभा होतो. तेवढ्यात शीतल खोलीत आली. तिने मला विचारलं, काय झालं राज, काय शोधतोयस? मी वैतागून म्हणालो, माझं शर्टच सापडत नाही आहे गं. ती हसली आणि म्हणाली, तू बाजूला हो, मी शोधून देते. तिने कपाटात हात टाकला आणि 1 मिनिटात माझा आवडता शर्ट शोधून काढला. तिने तो शर्ट माझ्या हातात दिला. शर्टचे बटन लावताना मी थोडा घुटमळलो, तर ती स्वतःच माझ्या जवळ आली. तिच्या हाताने ती माझ्या शर्टचे बटन लावू लागली. त्या क्षणी ती माझ्या इतकी जवळ आली होती की तिच्या शरीराची आणि तिच्या परफ्यूमचा एक मधुर सुगंध थेट माझ्या मनात उतरला होता. मी तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणालो, शीतल, तुझा हा परफ्यूम खूप भारी आहे गं. ती थोडी रागवून पण गोड आवाजात म्हणाली, पागल आहेस का? किती वेळा सांगायचं? चला, आता मला ड्रेस चेंज करायचा आहे. मी म्हणालो, कशाला? तू या साडीतच खूप सुंदर दिसत आहेस. माझं हे बोलणं ऐकून शीतलने मला हतकीशी घट्ट मिठी मारली. मीही तिला दोन्ही हातांनी जवळ घेतलं. आमच्यातल्या त्या वाढत्या केमिस्ट्रीची ती पहिली उघड पावती होती. रात्रीच्या फंक्शनसाठी शीतलने बेबी पिंक रंगाची एक अतिशय सुंदर साडी नेसली होती. ती साडी स्लीवलेस होती आणि तिने अंगावर फक्त एक पातळ शाल घेतली होती. त्या कडाकाच्या थंडीतही शीतल त्या साडीमध्ये अत्यंत मादक आणि आकर्षक दिसत होती. तिची ती पातळ कमर आणि चेहऱ्यावरची स्माईल पाहून मी तर वेडात झालो होतो. माझी दीदी सोनी हिनेही पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. तीही एक खूपच सुंदर दिसत होती. लग्नाच्या हॉलच्या गेटवर मी उभा असताना या दोघी आत आल्या. मला पाहताच दोघींच्या चेहऱ्यावर हसू आलं. दीदी हळूच माझ्या मागे आली आणि माझ्या कानात पुटपुटली, हो हँडसम, हो हरामखोर, जरा खाली बघ आणि स्वतःला शांत कर. पूर्ण वेळ तिच्यावरच नजर ठेवणार आहेस का? मी लाजून गप्प बसलो. फंक्शनमध्ये डीजेचा जोरदार आवाज सुरू होता. सगळ्या बायका आणि मुली नाचण्यात मग्न होत्या. दीदी सोनीचं लक्षही डीजेकडेच होतं आणि ती मलाही नाचायला चल म्हणून ओढत होती. माझं लक्ष शीतलवरून एक सेकंदही हटत नव्हतं. मी गर्दीत कुठे जातोय, काय करतोय यावरच माझं लक्ष होतं. मी हळूच गर्दीतून शीतलच्या जवळ गेलो आणि गर्दीचा फायदा घेऊन तिला हलकासा स्पर्श केला. ती एकदम मागे वळाली आणि तिने विचारलं, काय झालं राज? मी आधी घाबरलो, पण नंतर विषय बदलत म्हणालो, काही नाही, वरवधू खूप छान दिसत आहेत ना. शीतलला माझा तो स्पर्श आणि माझ्या मनातलं सगळं कळलं होतं. तिने हळूच माझ्या गालावर एक हलकीशी थप्पड मारली आणि हसून पुढे गेली. लग्न संपल्यानंतर सगळे जेवायला बसले. मी आणि दीदी एकत्र जेवणाची प्लेट घेऊन बसलो होतो. जेवतानाही माझे डोळे शीतलला शोधत होते. तेवढ्यात तिसऱ्या लाईनमध्ये मला शीतल दिसली. पण ते मी दृश्य पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शीतलच्या शेजारी एक प्रौढ माणूस बसला होता आणि ते दोघे चक्क एकाच प्लेटमध्ये जेवत होते. हे पाहून माझ्या अंगाचा थरकाप उडाला. माझ्या मनात प्रचंड राग आणि फकाट सुरू होता. शीतल दुसऱ्या कोणासोबत तरी इतकी जवळून जेवते हे पाहून मला सहन होत नव्हतं. मी तसाच रागात दीदीला विचारलं, दीदी, शीतल शेजारी बसलेला तो माणूस कोण आहे रे?
आणि ते एक तास ताटात का जेवतंय? दीदी माझ्यापेक्षा मोठी होती आणि तिला नात्यातील सगळं माहीत होतं. माझा जो जळणारा चेहरा पाहून दीदी हसली आणि म्हणाली, अरे शांत हो, इतका राग काय येतोय तुला? ते आपले चुलत काका आहेत, नात्यातले आहेत ते, म्हणून एकत्र जेवतात. काकांचं नाव ऐकल्यावर माझ्या छातीवरचा तो मोठा दगड दूर झाला आणि माझा राग शांत झाला. पण या प्रसंगामुळे माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती. मला आता शीतलला पूर्णपणे माझं करायचं होतं आणि त्यासाठी मला तिची एकांतात भेट घेणं गरजेचं होतं. लग्नघर शांत होत आलं होतं. बाहेर पाहुण्यांची जाण्याची लगबग सुरू झाली होती. मी नेमकी याच वेळी एका सुवर्णसंधी मिळाली. आजूबाजूला वरवधूची एक खोली पूर्णपणे मोकळी आणि शांत होती. मी शीतलला तिथे मैत्रिणींशी बोलताना पाहिलं आणि माझ्या मनात एक खतरनाक प्लॅन तयार झाला. मित्रांनो, रात्र जसजशी वाढत चालली होती तसतशी लग्नघरातील गर्दी कमी होत होती. बाहेर लोकांचा हलका गलबला सुरू होता, पण मनात चाललेली धडधड मात्र फक्त त्या दोघांनाच ऐकू येत होती. घरात बाजूला मोकळी असलेली ती शांत खोली आणि दुसऱ्या बाजूला शीतलच्या प्रेमात वेडा होणारा राजू. आज या शांततेत अशा काही गोष्टी घडणार होत्या ज्याची साक्ष स्वतः काळ देत होता. बाहेर शीतल तिच्या मैत्रिणीची उभी होती. मी आजूबाजूला पाहिलं, तिथे दुसरे कोणीच नव्हतं. मी पूर्ण हिंमत केली आणि पुढे गेलो आणि थेट शीतलचा हात पकडला. मी हळूच आवाजात म्हणालो, शीतल इकडे ये ना, जरा थोडं काम आहे. शीतल काही बोलणार इतक्यात मी तिचा हात धरून तिला त्या वरवधूच्या मोकळ्या खोलीत घेऊन आलो. मी आत येताच मी मागे वळून खोलीचा दरवाजा लावला आणि कडी घट्ट केली. शीतलने एकदम आश्चर्याने आपले मोठे डोळे करून माझ्याकडे पाहिलं. तिने चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होतं. ती चाचरत म्हणाली, राज तू वेडा आहेस का? खोलीचा दरवाजा का लावून घेतलास? तुला समजतंय का बाहेर काय चाललंय? बाहेर सगळे नातेवाईक आहेत, कोणी पाहिलं तर काय विचार करतील? मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी हळूच फक्त पुढे गेलो आणि माझ्या हातांचं एक बोट हळूच तिच्या मऊ ओठांवर ठेवलं. माझा तो मऊ स्पर्श होताच शीतल एकदम गप्प झाली. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर माझ्या नजरेतून सुटली नव्हती. मी हळूच तिचा तो गोड चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. मी तिला ओढून अगदी घट्ट मिठी मारली. तिने सुरुवातीला घाबरून मला हलकेसं साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या त्या विरोधात एकदम ताकद नव्हती. मी पुन्हा एकदा तिला पूर्ण ओढीने जवळ घेतलं आणि तिच्या मानेवर माझ्या गरम श्वासांचा हुंकार सोडला. तेवढ्यात ती तिथेच विरघळून गेली. तिचा सगळा विरोध त्या एकाच क्षणात मावळला होता. तिनेही आपले दोन्ही हात पुढे केले आणि मला वेड्यात घेतलं. अंधारल्या खोलीत आता फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. शीतलने तिची पकड अधिकच घट्ट केली. तिने माझे दोन्ही हात आपल्या कमरेभोवती घट्ट केले, जणू तिला खात्री करून घ्यायची होती की हे सगळं स्वप्न तर नाही. दोघांच्या श्वासाची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथेच विरघळून जावं. तिच्या रेशमी बटा तिच्या चेहऱ्यावर आणि माझ्या गालावर फिरत होत्या आणि मी त्या मादक सुगंधात पार हरवून गेलो होतो. मी हळूच माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि आमचा तो चुंबनाचा कार्यक्रम सुरू झाला. तिच्या ओल्या ओठांची ती चव मला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात गादी अंथरलेली होती. मी तिला हळूच हाताला धरून तिथे बसवलं. तिच्या स्पर्शात अशी एक अनामिक ओढ होती जी मला या जगाच्या पलीकडे घेऊन जात होती. रात्रीचा तो सुंदर एकांत आणि समोर शीतलचं ते साडीतलं मादक रूप. माझा संयम आता हळूहळू पूर्णपणे सुटत चालला होता. तिच्या डोळ्यात एक अशी नशा होती की मी स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन करण्यातच धन्यता मानली. दोघांची शरीर आणि आत्मे एकमेकात अशी गुंतली होती की त्यांना वेगळं करणं आता काळालाही अशक्य होतं. एकमेकात विलीन होण्याची ती शांत खोली आज एकमेव साक्षीदार होती.